बघा किती छान अशी हळद आहे. कोणाची आहे मला नाही माहिती, पण मी आता चालली आहे शेतात. तर तुम्हाला दाखवते बघा किती मस्त वातावरण आहे. आणि मी म्हणजे बाकीचे गेलेत गाडीवर, मी चालत येते. पप्पा म्हणजे 5 मिनिटात येतो घ्यायला. तर दाखवते माझ्या पप्पाची शेती. चला तेच कसा कापूस याचायला मजा वाटायली. हा खरं लय मजा वाटायली. 1 किलो झाला गो माय लेकराचा, है ना. 1 तास झाला काम करायला काय. आणि मला रे वटीला मला बी यायचं आहे. हे बघा हे बी लागले कामाला. 2-2 तास घ्यायचे सगळ्यांनी. ते म्हणाला आजी आणि आजोबाला मदत करायला आलो. आजी आजोबाला लय कमतरता होती रे माणसांची. बरं झालं तुम्ही हेल्प करा. बरं कशाला आला माय तू आजी आजाला मदत करायला. किती फिट केलं रे लेकराला. हे काढताय ना की रे. बघा योगेशची वटी है ना. अरे वा छान. ते नाही घ्यायचं, असं फक्त असं घ्यायचं. हे बघ हे असं असते ना, हे हाताला टोचलं माय लय टोचत. हे असं घ्यायचं. नाही मामा टोचत नाही. टोचत नाही. हे बघ हे असं घ्यायचं. हे असे बोंड नको घेऊ. जे वरती आलेत ना तेच. कापूस छान आहे ग. आईकडे आहे का वटी. वटी बनवून देते तुला. आई वटी बनवून देते. अरे वा. मला दे ग एक वटीला कपडा. झाड सगळं सुकून गेला. कस काय होय आई. कस काय सुकलं पण. एवढं बुडापासून एवढं पाणी हे असताना. कापूस मस्त फुटलाय. पाण्याच्या बाटला आणाव का नाही एखादी. नाही आणलं. शेतातच आहे म्हणले की पाणी, मग कशाला आणावं मी. त्याला आणली एक बॉटल. मस्त फुटलाय रे कापूस. उद्या सकाळी 6 वाजताच पळवा आम्हाला. काय करायचं बिचार नातू काम करायला चालू की न केलं ते केलं. मस्त कापूस फुटला. पहिली येच नाही काय. हे इतकं आहे का काय कापूस. काय होते 2-3 दिवसात. बाबा आज एक पात लागते, उद्या एक लागते. हेच किती 4 पाती. किती मस्त. आणि पलीकडे काय होत आहे. सोयाबीन का काढली. सोयाबीन पण पप्पाची शेती बघा. किती झाले. 11 हालरचे. तर मग आपले किती. शिवून 14. किती आहे. एकर भर आहे का. एक बॅग मला दे की ग वटीला काहीतरी. नाही ना ती आहे की एक. मग ते बांधून त्याची वटी करते. कोणतं ती वटणी एक आणली की आम्ही. चला माय तिकडे का गेला. इकडे ये. इकडे ना इकडे. इकडे ये.
आणा की रे पसारा जा की. लेकराने बी कापूस वेचलाय पूर्ण. योग्यच कसा करायला कंबर दुखायली. थकला ग लेकरू थकलं. चला आता घरी जायचंय. त्या झाडापासून कापूस वेचलाय 2 गठोडे झाले. आमचे पप्पा घेऊन गेले गाडीवर. हे बघा कसे भांडणं करायला. त्यांनी पण वेचला बरं का. ए याला घेऊन जाय, आम्ही सामान आणतो. ए ए थांबा ना, एक व्हिडिओ काढा की र. इकडं रिटर्न या. चला माझा एक व्हिडिओ सुद्धा नाही काढला आणि मग आणि असंच काढून सोडून दिलाय लेकरांनी. एवढा येचला. आता आई उद्या हे आणि ते पात येचूत. हा एवढा कापूस येचला आहे आज आम्ही. बघा किती छान असा कापूस आहे. असं जावं असं वाटत नाही, पण आता काय टाइम झाला ना, रात्र झाली. आमचं गाव पण खूप लांब आहे, म्हणजे जायचंय गाडीवरच जायचंय, पण कंटाळा येतो ना चालत जायचा. ते बघा लय फुटलाय कापूस. 2-4 दिवसात होऊन जाते म्हणा. नक्की 2-4 दिवसात, 2-3 दिवसात होते. तिथपर्यंत आहे ते उंच झाड दिसाय तिथपर्यंत. तर उद्या बाया येणार आहेत कापूस. आजच्या दिवस आम्ही येचला घरगुती. नाहीतर आईला म्हणाले बाया नको आपणच येचू त्या घरीच. ते उभे आहेत ना तिथपर्यंत लास्ट स्टेज. तर हा भाग असा सगळा राहिलाय. म्हणजे थोडंसंच वेचलाय. नीला 50 किलो झाला असेल. 50 किलो झाला असेल का होय? आईने आमच्या 50 किलो कापूस येचला. म्हणजे आम्ही पण आलं तसं येचू लागेलो. कसा आहे कापूस. त्याला कॉटन म्हणतात, कॉटन. लय छान यायला. चिकट नाही काय नाही कापूस आहे. नाही असं लगेच यायला बघा. चिकट नाही. चिकट कशाला म्हणतात. आता हे सगळं घेतलं नाही असं की इथं राहिलं ना की त्या कापसाला चिकट कापूस म्हणतात. आमचा चिकट कापूस नाही बघा. लगेच सगळं लगेच यायला. इथपर्यंत आणले. चला आता घरी आहे मग स्वयंपाकाला टेन्शन नाही. तुम्हाला सांगण्यात काहीच नाही आणला. कुठं आहे? लिंबाखाली आहे. चल नाही बा झालं ना आता. योगेशला भूक लागली. म्हणजे आणली होती आम्ही जेवून आलतो. आई सकाळीच आली होती. एवढा हेचलाय आम्ही. हे 2 पाते हेचू लागले तर ते बघ योगेशने झाडं नुसते तोडले. तर हे बिस्लेरीचं पाणी आहे बरं. कुत्र्याने पिलं का काय फेकून दिलं म्या. बघा माठातलं पाणी. आईने जेवण हे आणलं होतं सगळं. आम्ही आलोत 1 वाजता. येईल ती सकाळीच लवकरच. भेंडी काटा भेंडी दाखवते. काटा भेंडी आहे. काटा ताईने कुठे पिशवी ठेवली काय माहिती. इथून नेला आहे ना तिथपर्यंत येचलं. लय येचला भरपूर असा. बघा याला ही गावठी भेंडी आहे. काटाळ असते ना ती. आम्ही रात्रीच आणली होते पप्पांना. काल आणली होती. काल म्हणजे रात्री बनवली. ही काटाळ भेंडीचं झाड आहे. काटाळ भेंडी. तेव्हा वरती एक भेंडी पण दिसते. झाड आमच्या पप्पांनी खालचेच घेतले असेल. आमच्यासाठी कालच बनवलं होतं.
रानचा पसारा लय असते बघा. त्या तुरीमध्ये किती गवत झालंय, फवारणं झाले नाही कारण लय पाऊस होता. ह्या रानातून कमरवून जास्त वरती म्हणजे पाणी साचलं होतं, कमर एवढं, कमरेच्या पण वरतीच. तरी पण कापूस चांगला राहिला. आणि याच्यामध्ये होती सोयाबीन. सगळं सोयाबीनचं ह्याला फवारायचं उद्या. तणनाशक असतं ना, तुम्हाला माहीत नसेल, काही जणांना माहीत असेल. तणनाशक असतं ना, तणनाशकाने फवारायचे. हे सोयाबीन अशा जे साप असतात, ती नळी दिसायली ना तिथं. हो, कद्दू म्हणतात आमच्या इकडे, तिकडे लौकी म्हणतात. तेव्हा 2 आलेत वरती. आई हे घेऊ का, कद्दू घेऊ का, कद्दू आणू का? 2 आहेत बघ. ते बघा, हे लौकीचं झाड लय लांबवर गेले. तो गेल्या वर्षी बी आणलं होतं विकत, या वर्षी तेच बी आहे. ते दिसलं किती सुंदर आहे. ते बघा, रानचा पसारा लय असतो भरपूर. तिथून तेवढाच कापूस आहे आणि तिकडे लय लांब शेती आहे, त्याच्यामध्ये आहे. ते आमच्या दादाची शेती आहे बघा. इकडे हळद कुणी कुणी पाहिली नाही सांगा. ते बघा, हळद दिसले, हे हळदीचं झाड आहे. हळद. चला मग, कसं वाटलं आमच्या पप्पाची शेती. आता आम्ही जात आहोत घरी. तिकडे विहीर आहे, ते सोयाबीनच गोळी आहे. हे बघ ना किती मोठा आल्यात की नाही, एक छोटा आहे, एक बरा आहे. चला मग, तुम्हाला कशी वाटली आमच्या पप्पाची शेती नक्की सांगा. आता आम्ही जाणार आहेत घरी. आमचे पप्पा गेलेत कापूस घेऊन, आम्हाला पण जायचं आता. आमची आई आली आता सोडून सगळं, आता जायचंय घरी. हळद कधी लावली आहे, या वर्षीची आहे का? गेल्या वर्षी होती ना वाटतं. दरवर्षी एकच राहणार. चला मग, बाय बाय. तुम्हाला कशी शेती वाटली नक्की सांगा. त्या झाडापासून कापूस वेचत आणला आहे, तर तिथपर्यंत आमच्या आईने आम्ही पण मदत केली. थेट वरचीच भेंडी तोडली. गावरान भेंडी एकदम फ्रेश. ही गावरान आहे नाही, आणि ज्यात काट्याची भेंडी बघा. तुम्ही असेल. आता आम्ही भेंडी तोडणार आहेत आणि डायरेक्ट थेट घरी जाणार आहेत. गाडी कुठं आहे काय माहित नाही आम्हाला. चला कावडं माठ भरून पाणी पिले. किती वाजल्यापासून? 2 वाजल्यापासून नाही. आणि तिकडे एक मोठा माठ. हे चटणी 2 पोटभर जाते तुमचं. बर्गल पिझ्झा आमच्याकडं नाही बाई. ठेचा, भाकरीचा, आंबाड्याचा, खायचा. 3 फाऱ्या बांधून ठेवल्या होत्या, कोणा नेल्यात कसायची गुळ्या. कुठं? याला झाकून ठेवू का? ते यानं बांध की, असं त्याचं तोंड बांध, पालवणीचं तोंड बांध. उद्या होते आणायला की मोटर लावतील की बाबा. कुत्र तोंड घालते ना माय. असं बांधत तर नाही, असंच ठेवते. बरं बांधते. चल, उद्या तोंड लावणे म्हणून माठाला आई बांधायला लावते. चला मी घेते बांधून त्याला. आता आम्ही चाललो घरी. बघा, संध्याकाळचं वातावरण किती छान वाटायले. आणि खरंच मला एवढा घरी कंटाळा येतो ना, पण आता शेतातून जावं असं वाटत नाही. एवढं छान आहे. माझी वडणी घे. चला आता आम्ही जातो. योगेश गेला. तर बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि
रोज एक व्हिडिओ टाकेल शेतातला नक्की बघा. बांधलं आणि त्याच्यावर झाकून ठेवलं. आता चाललो आम्ही घरी. चला चलाय. घ्यायचा कापूस घरी आणि मी घेते डोक्यावर. नको राहू दे. पाऊस आला तर हे होईल नाही. येईल का? हा घ्यायचं आपापलं जर असं काय. आणि मी घेते डोक्यावर. नाही गं तुला ठेवलं पाण्याचा नाही का? हे आत्ता येचलंय पप्पा गेले तसं. पप्पा रिटर्न आलेच नाही न्यायला का नेले लेकरायला येऊन. काय नाही येतील की मी तर चालत येईल तुला न्यायला येतील. का आला हा इथं घ्या आणि मी घेते ग थोडं काय त्याला. त्याच्यात मी बांध की उबरं टाकून. हा तसं तुला वडून मी हाय योगेशला बांधून आणली होती. वापरायची नाही का? अरे उद्या बघते आता तर घे. पप्पाला फोन लावू का? कहाला लावते मी गाडी खडीवर असते. मी जात असते याच्या पसरू केसूच्या खड्या पसरू. येतात का मग? तिला सोडू. उलट टाकाव की आहे ते. उलट टाकाव की छान कोठडे बसला असतं. दोघी जणीला बसायच नाही मी असं. तूच जाय मी येते चालत. असं बसलं की हे होत नाही ना. तू जा मी येते समोरचा. आणि मी घेते. तू नुसती चल. आले चल घेते. नाही मी घेते चल. हो आलो. चल आता मी चाललो घरी. हा रस्ता आहे का तो? तिकडून तर आईचं वाटायला की आहे. चला आईला दिलं पाठवून. आता मी जाते थोडीशी चालत. येतात पप्पा लगेच जवळ आहे.